हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करणार आहोत आज ट्रिग्नोमेट्री 1 आणि त्याच्यामध्ये आज आपण स्टडी करणार आहोत रेंज, डोमेन अँड ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक. तर डोमेन अँड रेंज ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फर्स्ट ऑफ ऑल आपण डोमेन आणि रेंज ह्या कन्सेप्ट काय त्या बघूया. तर डोमेन म्हणजे बघा काय आहे, पॉसिबल इनपुट्स आणि रेंज आहे पॉसिबल आउटपुट्स. मग आता पॉसिबल इनपुट आणि पॉसिबल आउटपुट म्हणजे तरी नेमकं काय, तर हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, सपोज साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत याच्या अँगलच्या आपण कोणत्या व्हॅल्यूज घेऊ शकतो त्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे आहेत इनपुट. अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अँगलसाठी थिटाच्या आपण ज्या व्हॅल्यूज घेणार आहोत त्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे असतात इनपुट्स आणि त्या सगळ्या व्हॅल्यूंचा सेट म्हणजे असतो त्या फंक्शनचा डोमेन. आणि ती थिटाची व्हॅल्यू त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर, म्हणजे जसं की बघा साईनची व्हॅल्यू साईन थिटा, जर थिटाची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर साईन ऑफ 0 किती असतो, साईन ऑफ 0 असतो 0. तर ही जी 0 व्हॅल्यू येते म्हणजे थिटा पुट केल्यानंतर पॉसिबल इनपुट व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे आन्सर येते त्या व्हॅल्यूज म्हणजे आउटपुट्स. आणि अशा सगळ्या टोटल पॉसिबल आउटपुटचं कलेक्शन म्हणजे रेंज. मग डोमेन म्हणजे काय की थिटाच्या ज्या काही सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी ती झाली त्याची डोमेन आणि तो थिटा पुट केल्यानंतर त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची येणारी व्हॅल्यू म्हणजे ती झाली त्याची रेंज. मग आता आपल्याला सगळे आपले जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांच्या रेंज आणि डोमेनचा स्टडी करायचं. तर बघा आपण एक आयडेंटिटी स्टडी केली आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 याचाच अर्थ काय होतो की साइन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू ही एकतर 1 असेल किंवा 1 पेक्षा छोटी असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो साइन स्क्वेअर थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. जर मी समजा ही कॉस स्क्वेअर थिटा ही पूर्ण व्हॅल्यू जर 0 करून टाकली तर साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 येईल किंवा ह्या 1 पेक्षा ती व्हॅल्यू छोटी येईल, 1 पेक्षा मोठी येणार नाही. तर हे झालं. आणि सिमिलरली वी कॅन राईट ॲज कॉस स्क्वेअर थिटा अल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू 1. जर आपण साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 0 पुट केली तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मिळेल, 1 किंवा त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू. मग याचाच अर्थ असं म्हणू शकतो का आपण, जर स्क्वेअरिंग मी स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं, साइन ऑफ थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस मायनस 1 येईल जर मी दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. तसंच कॉस ऑफ थिटाचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस मायनस 1 येईल. आणि याचाच अर्थ असा होतो की -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 और -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की साइन थिटा, साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू ही 1 येते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 येते आणि ह्या -1 आणि 1 याच्यामध्येच ह्या सगळ्या साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या सगळ्या व्हॅल्यूज असणार आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही काही पुट केली तर त्याची मिनिमम व्हॅल्यू ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू -1 असेल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असेल. जर तुम्ही ह्या टेबलकडे लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येते बघा की इथे जी सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, जी तुम्ही π/2 आणि पुढच्या सगळ्या अँगलसाठी ती व्हॅल्यू बघाल तर ही व्हॅल्यू मॅक्सिमम कशासाठी आहे तर मॅक्सिमम ही व्हॅल्यू आहे 90 डिग्रीसाठी 1 आहे आणि मिनिमम ती असते -1. आणि तसंच कॉस ऑफ थिटाचं पण आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू 1 दिसते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 दिसते. म्हणून याच्याबरोबरच आपण असं म्हणू शकतो की साइन आणि कॉस ह्या दोघांच्या ज्या रेंज आहेत, कारण -1 आणि 1 हे काय आहेत, आउटपुट आहेत. कुणाचे आउटपुट की थिटाचे जर तुम्ही कोणतीही व्हॅल्यू ह्यापैकी कोणतीही व्हॅल्यू घेतली तर मॅक्सिमम व्हॅल्यू 1 येते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 येते. म्हणजे थिटा म्हणजे इनपुट आहे, हे इनपुट ठेवल्यानंतर आउटपुट हे मॅक्सिमम -1 किंवा 1 येते. याचा अर्थ साइन आणि कॉस ह्या दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ज्या रेंज आहेत त्या रेंज काय असणार आहे, -1 to 1, क्लोज इंटरवल -1 to 1. तर बघा ह्या टेबलमध्ये इथे लिहिलं आहे मी
की याच्या दोघांच्याही ज्या रेंज आहेत त्या काय -1 to 1 आणि दोन्ही व्हॅल्यू इन्क्लुडिंग आहेत. आणि डोमेन म्हणजे पॉसिबल इनपुट्स. तर बघा इथे जर तुम्ही साइनचे ह्या टेबलकडे लक्ष दिलं तर हा टेबल असा पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे रिअल नंबरच्या सेटपैकी तुम्ही कुठलीही जर अँगलची व्हॅल्यू थिटा ही व्हॅल्यू पुट केली, या ठिकाणी थिटा तुम्हाला रॅडियनमध्ये दिसतोय. रॅडियनमधली जी व्हॅल्यू आहे ती ॲज अ रिअल नंबर कन्सिडर केलं जातं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी जर रॅडियनमध्ये अँगल असेल तर रॅडियनमधला हा अँगल जो आहे तो अँगल ॲज अ रिअल नंबर कन्सिडर होतो. तर मग ह्या डोमेनमधून तुम्ही कोणतीही आर म्हणजे रिअल नंबरचा सेट, त्याच्यामधून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू जर घेतली तर मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे इनपुट काय आहे पूर्ण आर म्हणजे रिअल नंबरचा सेट. त्याच्यापैकी हे बघा जसं हा ग्राफ काय होतो इकडे ह्या व्हॅल्यूज -3π/2 पर्यंत मी इथे लिहिले आणि असंच तुम्ही पुढेही प्लस मायनस दोन्ही साईडकडे ते वाढवू शकता. म्हणून आर हा झाला त्याचा डोमेन आणि साइन आणि कॉस ह्या दोघांसाठीही डोमेन असेल आर म्हणजे रिअल नंबरच्या सेटपैकी कोणतीही व्हॅल्यू घ्या त्यावेळेला पॉसिबल आउटकम काय असणार आहे -1 to 1. हे झालं त्याचं पॉसिबल आउटकम. सो साइन आणि कॉस ह्या दोघांच्या डोमेन आणि रेंज तुम्हाला कळाले असतील. डोमेन आहे रिअल नंबर आणि रेंज आहे -1 to 1 हा क्लोज इंटरवल. तसं आपण जाऊया पुढे टॅन ह्या फंक्शनकडे टॅन ऑफ थिटाकडे. तर बघा त्याची थिटाची मी टॅन ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी काय काय पॉसिबल व्हॅल्यूज घेऊ शकते. टॅन म्हणजे काय असतो साइन ऑफ थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. म्हणजे साइनच्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आणि कॉसच्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्या याच्यासाठी कन्सिडर कराव्या लागतील. पण मला माहिती आहे की कॉस ऑफ 90 म्हणजे कॉस ऑफ 90 डिग्री हा कॉस 90 किती असतो 0 असतो. आणि जर आपण डिनॉमिनेटरला 0 घेतला तर आन्सर काय येतं इन्फिनिटी येतं, नॉट डिफाईन येतं. तर बघा इथे आहेच tan 90 हा किती आहे नॉट डिफाईन्ड आहे. पुन्हा 3π/2 म्हणजे π/2च्या मल्टिपलमध्ये जसं जसं तुम्ही π/2 मध्ये अजून त्याच्या मल्टिपलमध्ये म्हणजे जर पाय ॲड केला तर 3π/2 होईल, त्याच्यात पाय ॲड केला तर 5π/2 होईल. आणि ह्या सगळ्या अँगलसाठी तुमची जी टॅनची व्हॅल्यू असणार आहे ती नॉट डिफाईन्ड असेल. म्हणजेच काय की तुम्ही टॅनसाठी थिटाची जी पॉसिबल व्हॅल्यू आहे ती π/2 सोडून कोणत्याही किंवा π/2 आणि त्याच्या मल्टिपलमध्ये π/2 3π/2 5π/2 म्हणजे π/2च्या मल्टिपलमधल्या कोणत्याही व्हॅल्यू सोडून सगळ्या व्हॅल्यू तुम्ही थिटासाठी घेऊ शकता. म्हणजे त्याचा जो पॉसिबल इनपुट सेट असेल तो काय असेल तर समजा आता हे π/2 3π/2 5π/2 याला मी असं लिहू शकते बघा 2n + 1 × π/2. जर आपण nची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय मिळते बघा. जर nची व्हॅल्यू 1 घेतली तर 2n + 1 म्हणजे 2 + 1 झाला 3π/2 ही व्हॅल्यू मिळेल. nची व्हॅल्यू 0 टाकली तर पहिली व्हॅल्यू मिळेल, nची व्हॅल्यू 2 टाकली तर 5π/2 मिळेल अँड सो ऑन. म्हणजे आर म्हणजे आहे रिअल नंबरचा सेट. त्याच्यामधून जर ह्या सगळ्या व्हॅल्यू काढून टाकल्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण रिमूव्ह केल्या तर बाकी सगळ्या व्हॅल्यू तुम्ही ह्या आरसाठी थिटासाठी घेऊ शकता. म्हणून टॅन ह्या फंक्शनसाठी डोमेन काय झाली तर आर मायनस हे बघा इथे लिहिलं आहे R-2n + 1 π/2 वेअर n बिलॉंग्स टू आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर. म्हणजे जर तुम्ही nची व्हॅल्यू 0 पुट केली तर π/2 मिळतो. π/2च्या ठिकाणी फंक्शन डिफाईन होत नाही म्हणून ती व्हॅल्यू घेऊन चालणार नाही. आणि π/2च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 3π/2 5π/2 -π/2 अँड सो ऑन ह्या कोणत्याच ठिकाणी काय होणार नाही टॅनची व्हॅल्यू एक्झिस्ट होणार नाही, डिफाईन होणार नाही. तेवढ्या व्हॅल्यू वगळल्या की बाकी सगळ्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. सगळ्या म्हणजे कोणत्या तर रिअल नंबरचा सेट. ह्या रिअल नंबरच्या सेटमधून ह्या एवढ्या व्हॅल्यू आपण जर काढून टाकल्या तर ते जो पार्ट उरतोय तो सगळा पार्ट म्हणजे आहे डोमेन. कुणाचा डोमेन तर डोमेन आहे टॅन ह्या फंक्शनचा.
मग त्याची पॉसिबल रेंज काय असेल, ह्या फंक्शनची रेंज काय असेल, तर टॅनकडे बघा. तर टॅनमध्ये नॉट डिफाईन, झिरो. नॉट डिफाईन म्हणजे काय, इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटीकडून, मायनस इन्फिनिटीकडून प्लस इन्फिनिटीपर्यंत कोणत्याही ह्या सगळ्या रेंजमधल्या, ह्या सगळ्या इंटरवलमधल्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या टॅनसाठी पॉसिबल आउटकम्स झाल्या. काय झाल्या, पॉसिबल आउटकम्स. म्हणजे नॉट डिफाईन, मायनस नॉट डिफाईन और डिफाईन. नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी. सो मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी सगळ्या व्हॅल्यू म्हणजेच थोडक्यात रिअल नंबरचा सेट. रिअल नंबरचा आर हा सेट हा पॉसिबल सगळा असेल आउटपुट. सगळा पॉसिबल आउटकम्स म्हणजे झाली ह्या टॅनची रेंज. म्हणून टॅनचा डोमेन आहे आर मायनस 2n+1 π/2 आणि रेंज आहे आर. आणि सिमिलरली कॉट ह्या फंक्शनचं बघा. आता कॉट म्हणजेच काय, तर साईन कॉस अपॉन साईन. आणि साईन हा झिरो कधी असतो, साईन झिरो कधी असतो, तर साईन झिरोची व्हॅल्यू झिरो आहे. म्हणजे जर मी साईन थिटाची व्हॅल्यू झिरो घेतली तर जर डिनॉमिनेटरला झिरो आला तर हे फंक्शन नॉट डिफाईन होतं. बघा कॉट झिरो किती आहे, नॉट डिफाईंड आहे. मग झिरोच्या मल्टिपलमध्ये म्हणजेच बघा नॉट डिफाईन व्हॅल्यू पायला पण येते, मायनस पायला पण येते. म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये ज्या सगळ्या व्हॅल्यूज असतील त्या ठिकाणी कॉट हे फंक्शन डिफाईन होणार नाही. म्हणजेच आर ह्या रिअल नंबरच्या सेटमधून हे सगळे पाय, 2π, 3π म्हणजेच थोडक्यात n π जर ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी काढून टाकल्या तर सगळ्या व्हॅल्यूजसाठी आपण थिटा काय करू शकतो, कॉट हे फंक्शन काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. म्हणून ह्या फंक्शनची, कॉट ह्या फंक्शनची डोमेन काय असते, तर r मायनस n π. r मायनस n π म्हणजे पायच्या मल्टिपलमधल्या सगळ्या व्हॅल्यू काढून टाकल्या की ज्या ठिकाणी कॉटची व्हॅल्यू डिफाईन होत नाही, बाकी सगळ्या व्हॅल्यू आपण कॉटसाठी घेऊ शकतो. म्हणून त्याची डोमेन झाली r मायनस n π अँड n बिलॉंग्स टू द इंटिजर. आणि रेंज काय असेल, तर बघा कॉटमध्ये आपल्याला नॉट डिफाईन दिसते, झिरो दिसते. नॉट डिफाईन म्हणजेच इन्फिनिटी. तर कॉटची जी व्हॅल्यू आहे ती मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, टॅन सारखंच आहे. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी हा सगळा इंटरवलमधल्या कोणत्याही व्हॅल्यू ह्या सगळ्या त्याच्या पॉसिबल आउटकम्स झाल्या कॉट ह्या फंक्शनच्या. म्हणून यालाच आपण थोडक्यात आर असंही म्हणतो, सेट ऑफ रिअल नंबर. म्हणून टॅन आणि कॉट ह्या दोघांचीही जी रेंज आहे ती आर म्हणू शकता, किंवा तुम्ही याला मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असंही म्हटलं तरी चालते. आता सेक आणि कोसेक हे फंक्शन बघूया. तर सेक म्हणजेच काय, सेक ऑफ थिटा म्हणजेच 1 ऑफ कॉस थिटा. म्हणजे ज्या ठिकाणी कॉसची व्हॅल्यू झिरो येईल त्या सगळ्या व्हॅल्यू वगळून बाकी सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. आणि कॉसची व्हॅल्यू झिरो कधी असते, तर 90 डिग्रीला. म्हणजे जी टॅनची कंडिशन होती तीच ॲप्लिकेबल आहे सेकसाठी. म्हणजे जर आर मधून मी 2n+1 π/2 एवढ्या व्हॅल्यू जर सगळ्या मी रिमूव्ह करून टाकल्या तर बाकी सगळ्या व्हॅल्यू आपण सेक ह्या फंक्शनसाठी थिटाच्या सगळ्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. ती डोमेन जी आहे ती टॅन सारखीच आहे. आणि रेंजमध्ये काय आहे बघा, तर आर मायनस त्याच्यामधून -1 to 1 ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या रिमूव्ह करून बघा सेकमध्ये तुम्ही बघा सेक आणि कोसेक यांच्या ज्या रेंज आहेत त्यांच्याबद्दल आपण. तर बघा आता सेक म्हणजे काय, सेक ऑफ थिटा म्हणजेच 1 कॉस ऑफ थिटा. म्हणजे जर कॉस जर झिरो झाला तर याची व्हॅल्यू डिफाईंड होत नाही. म्हणजेच कॉस थिटा जिथे झिरो नसेल त्या सगळ्या व्हॅल्यूज झाल्या त्याच्या इनपुट व्हॅल्यूज, जे की आपण डोमेनबद्दल ऑलरेडी बघितलं. मग याची रेंज म्हणजे पॉसिबल आउटपुट्स. मग पॉसिबल आउटपुट्स काय काय येऊ शकतात, तर बघा त्याच्यामध्ये नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी टू इन्फिनिटी पर्यंतच्या व्हॅल्यू. नॉट डिफाईन म्हणजेच काय, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू. पण त्याच्यातून पुढे इथे रेंजमध्ये बघा लिहिलंय मायनस, आणि त्याच्यातून कोणत्या व्हॅल्यू काढल्या आहेत तर -1 to 1 ह्या झाल्या त्याच्या रेंजच्या व्हॅल्यू. म्हणजे बघा कसं, जर सेक ऑफ थिटा हा काय असतो 1 ऑफ कॉस ऑफ थिटा. जर समजा हा काय असेल म्हणजे 1 कॉस ऑफ 0, कॉस 0 किती असतो 1, सो 1/1 ही व्हॅल्यू आली 1. आणि जर आता
ह्या 1च्या डिनॉमिनेटरला इथे ही जी 1ची व्हॅल्यू आहे, जर मी 1 पेक्षा छोटा कोणताही नंबर घेतला, म्हणजे 1 अपॉन समजा मी 0.1 घेतलं, तर येणारा आन्सर काय असेल? येणारा आन्सर असेल 10 ग्रेटर दॅन 1. जर मी 1च्या डिनॉमिनेटरला 0.01 ही व्हॅल्यू घेतली, तर येणारा आन्सर असेल 100 विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. म्हणजे जसा जसा मी 1 पेक्षा डिनॉमिनेटर छोटा छोटा घेते, म्हणजे थिटाची व्हॅल्यू जशी जशी कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू जशी जशी मी छोटी छोटी घेते, तसा तसा सेक थिटाची व्हॅल्यू ही कुठे जाते? इन्फिनिटीकडे जाते. म्हणजेच तुम्ही या सेकची जी रेंज आहे ती असंही म्हणू शकता की इन्फिनिटीकडून ही व्हॅल्यू कुठे 1 कडून ही व्हॅल्यू इन्फिनिटीकडे वळतीये. बघा 1 कडून व्हॅल्यू कुठे चालली आहे? इन्फिनिटीकडे. जसं जसं तुम्ही हा थिटा काय करताय, छोटा या कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू छोटे छोटे घेता, तसं तसं ही जी व्हॅल्यू आहे ती इन्फिनिटीकडे वळतीये 1 पासून. आणि सिमिलरली जसं आपण जेवढा हा थिटा मायनस, जर हे मायनस साईन घेतलं तर ही व्हॅल्यू काय येणार आहे? -1 टू मायनस इन्फिनिटी याच्याकडे ही व्हॅल्यू वळेल. आणि ह्या केसमध्ये याची रेंज ही कशी असणार आहे? -इन्फिनिटी टू -1 युनियन 1 टू इन्फिनिटी. याचाच अर्थ r -1 टू 1 ह्या व्हॅल्यू वगळून, r मधल्या ह्या व्हॅल्यू वगळून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ही झाली त्याची रेंज. आणि सिमिलरली कोसेकसाठी पण बघा, कारण कोसेक ऑफ थिटा म्हणजेच काय? 1 अपॉन साइन थिटा. आता साइन थिटा 0 याच्यातून कोणत्या व्हॅल्यूज मायनस होऊन जातील? की ज्या एनच्या मल्टिपलमध्ये ते त्याचे डोमेनमधून मायनस होऊन जाते. आणि सिमिलरली याचंही तसंच आहे. 1च्या डिनॉमिनेटरला जर तुम्ही 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू घेतली, तर तुम्ही 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू घेतली तर तुम्ही इन्फिनिटीकडे जाल. बघा ह्याचप्रमाणे सेम. आणि मायनसमध्ये घेतलं तर मायनस इन्फिनिटीकडे जाल. म्हणून -इन्फिनिटी टू -1 ह्या सगळ्या व्हॅल्यूज युनियन 1 टू इन्फिनिटी ह्या व्हॅल्यू, म्हणजेच याला तुम्हाला असं म्हणता येईल r -1 टू 1 अशी ही कन्सेप्ट आहे. म्हणून याची रेंज झाली r -1 टू 1. अँड याची पण सेक आणि कोसेकची सगळ्यांची दोघांचीही रेंज ही सेम आहे. तुम्ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की साइन आणि कॉसच्या डोमेनमध्ये फक्त आर हा त्याचा डोमेन आहे, पण टॅन, कॉट, सेक, कोसेक ह्या प्रत्येकामधून काहीतरी व्हॅल्यूज मायनस केलेल्या आहेत डोमेनमध्ये. मग ह्या मायनस केलेल्या व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज आहेत? त्या व्हॅल्यू ज्या ठिकाणी ते फंक्शन काय होत नाही? डिफाईन होत नाही, अशा व्हॅल्यूज मायनस करून उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू. तर हे सगळं झालं डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन.